तर केमोथेरपी आणि रेडिएशन शिवाय केवळ नाकातून दिल्या जाणाऱ्या औषधानं आता ब्रेन ट्यूमर भेदता येणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या औषधी निर्माणशास्त्र विभागातील संशोधकांनी कॅन्सरवर ही उपचार पद्धती शोधून काढली आणि उपचाराच्या या पद्धतीमुळे कॅन्सरग्रस्त रुग्णांना दिलासा मिळण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. नाकाद्वारे दिलेलं औषध थेट मेंदूतील गाठीपर्यंत पोहोचतं. औषधीयुक्त नॅनो पार्टिकल्स आता जीवघेण्या ब्रेन ट्यूमरला भेदणार आहेत. नागपूर विद्यापीठाच्या औषधी निर्माणशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉक्टर वीणा बेलगमवार आणि डॉक्टर सागर त्रिवेदी यांनी समाजासाठी अत्यंत उपयोगी असलेले हे नाविन्यपूर्ण संशोधन केलंय. प्रचलित उपचार पद्धतीत कॅन्सर रुग्णांना किमोथेरपी किंवा रेडिएशन शिवाय पर्याय नसायचा. किमोथेरपीद्वारे औषधी रुग्णांना रक्ताभिसरणाच्या माध्यमातून दिलं जातं. या प्रचलित थेरपीमुळे रुग्णांच्या इतर अवयवांवर विपरीत परिणाम होण्याची सुद्धा शक्यता दिसते. रक्ताला टाळत न्यूरॉन्सच्या माध्यमातून थेट मेंदूमध्ये औषध पोहोचेल असं नवं संशोधन आता हे समोर आलंय. नोवेल टार्गेटेड ड्रग्स डिलिव्हरी सिस्टीम असं नव्या उपचार पद्धतीचं नाव. स्प्रेद्वारे नाकावाटे औषधीतील नॅनो पार्टिकल्स आता न्यूरॉन्सच्या माध्यमातून थेट मेंदूतील गाठींपर्यंत पोहोचणार आहे आणि सध्या ब्रेन ट्यूमर असलेल्या रुग्णांना या पद्धतीचा फायदा होईल. भविष्यात शरीरातील इतर भागातील कॅन्सरच्या उपचारासाठी सुद्धा ही पद्धत उपयोगी ठरण्याची शक्यता आहे. नव्या उपचार पद्धतीमुळे पैशांची आणि वेळेची सुद्धा बचत होणार आहे. मनुष्याच्या मेंदूतील कॅन्सरच्या गाठीवर थेट नाकाद्वारे नॅनो पार्टिकलच्या द्वारे उपचाराची पद्धत नागपूर विद्यापीठाच्या मेडिसिन विभागाने शोधून काढलेली आहे. आपल्यासोबत आहेत मेडिसिन विभागाच्या प्राध्यापिका डॉक्टर वीणा बेलगमवार. मॅडम, नेमकी ही पद्धती काय आहे आणि आता प्रचलित असलेली सर्वात पद्धती कोणती आहे ब्रेन ट्यूमरवर, कॅन्सरच्या ब्रेन ट्यूमरवर उपचार करणारी? सध्याची प्रचलित जी पद्धती आहे ती किमोथेरपी ज्याला म्हणतो आपण, ज्याद्वारे IV द्वारे तुम्हाला अँटी कॅन्सर ड्रग्स दिले जातात आणि त्याच्यानंतर रेडिएशन थेरपी आहे की ज्याच्यामध्ये रेडिएशन्स दिले जातात आणि त्या भागाला नष्ट केलं जातं. पण ही नाकाद्वारे दिल्या जाणारी जी नोज टू ब्रेन ड्रग डिलिव्हरी सिस्टीम आहे, नॅनो पार्टिक्युलेट ड्रग डिलिव्हरी सिस्टीम, याच्यामध्ये आम्ही नैसर्गिक घटक वापरलेले आहेत की लेंटिनान जे मशरूमपासून मिळवला जातं आणि थायमोक्विनोन हा काळे जिरे यामध्ये असलेले हे घटक आहेत आणि हे दोन्ही घटक वापरून आम्ही नॅनो पार्टिक्युलेट सिस्टीम टार्गेटेड ड्रग डिलिव्हरीमध्ये इन्कॉर्पोरेट केलेली आहे, टाकलेली आहे आणि ती नाकाद्वारे देऊन मेंदूपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि यामध्ये आम्हाला जेव्हा आम्ही रॅट्सवर स्टडी केल्या, रॅट ब्रेनमध्ये त्याचं चांगले रिझल्ट्स मिळालेले आहे. फायदे आणखी कोणते कोणते आहेत जे म्हणजे पारंपरिक उपचार पद्धती ब्रेन ट्यूमरच्या, कॅन्सरच्या ब्रेन ट्यूमरमध्ये असणारे आणि आपल्या या नव्या पद्धतीमध्ये नेमके फरक कोणते? औषधांचा डोस जो किमोथेरपीमध्ये जो दिला जातो तो जास्त प्रमाणात आहे. पण आपण ही जर सिस्टीम नॅनो पार्टिक्युलेट ब्रेन टार्गेटेड सिस्टीम जर वापरली तर याच्यामध्ये हा डोस कमी होतो, जो ओरली दिला जाणारा जो डोस आहे. आणि जर डोस कमी होत असेल औषधांचा तर अननेसेसरी साईड इफेक्ट्स जे होतात ते आपल्याला कमी प्रमाणामध्ये मिळतील ह्या नाकाद्वारे दिली जाणारी जरी उपचार पद्धती राहिली तर. आता पेटंट मिळालेलं आहे, तुमचं ॲनिमल ट्रायल्स झालेले आहे, तर काही आणखी क्लिनिकल ट्रायलचा काही विचार आहे का किंवा याचं पुढे व्यावसायिक उत्पादन करणं आणि जे हजारो करोडो लाखो लोक आहेत त्यांना याचा फायदा कधीपर्यंत मिळू शकेल त्यासाठी काही प्रयत्न तुमच्याकडनं किंवा विद्यापीठाकडनं? निश्चितच सर, सामान्य माणसाला जे ब्रेन कॅन्सरपासून अफेक्ट झालेले आहे यांना फायदा व्हावा ह्याच हेतूने ही सिस्टीम डेव्हलप केल्या गेलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे एक प्राचीन जी भारतीय पद्धती असते त्याचा देखील वापर करण्यात आलेला आहे, ज्याला तुम्ही म्हटलेलं आहे की आपण नाकाद्वारे जी थेरपी आहे त्याबद्दल काय सांगा? नस्य चिकित्सा पद्धती पूर्वी अस्तित्वात होती आणि तीच नस्य चिकित्सा पद्धती मी आता आधुनिक याच्यामध्ये कसं आपल्याला उपयोग करता येईल, मेनली फॉर द आपण याला म्हणू की ब्रेन कॅन्सर करता कसं वापरता
वापरता येईल याच्यावर माझं 2013 पासून संशोधन सुरू आहे. पण यावेळेस जे आहे याचे रिझल्ट छान मिळाले आम्हाला आणि भविष्यात आम्ही हे संशोधन म्हणून आम्ही आतापर्यंत याच्यावर काम केलेलं आहे, एक रिसर्च टॉपिक म्हणून आम्ही त्याला हे केलं आणि निश्चितच याचा भविष्यात आम्ही याचा उपयोग सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अवश्य करू. खूप खूप धन्यवाद मॅडम. कॅमेरॉन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर.